नमस्कार सर्वांना. आपण पाहतोय 7.5 एच पीचं शक्तीचं नवीन आलेलं सोलरचं इन्स्टॉलेशन. तर मित्रांनो, तुम्ही पाहता इथे तुम्हाला दिसत असतील हे 3 पोल आणि इकडल्या बाजूला 3 पोल म्हणजे टोटल 6 पोलचं स्ट्रक्चर हे असणार आहे 7.5 एच पीचं. त्यामध्ये प्रत्येकी एका पोलवरती 2, तर जे 5 पोल आहेत त्या 5 पोलवरती 2 आणि बाकीचं जे शेवटचा पोल आहे त्यावरती 3 पॅनल्स बसवले जाणार आहेत. तर बघा, हे पॅनल इन्स्टॉलेशन करणं चालू आहे. पॅनल इन्स्टॉलेशन करायच्या अगोदर जे मी तुम्हाला दाखवतोय फाउंडेशन म्हणजे काय की आपण त्याला स्टीलचे डबे वापरले गेलेत. तर यामध्ये जे स्ट्रक्चरवर लावलेलं आहे हे बघा, ज्या तुम्हाला चॅनल दिसतात छोटे छोटे, त्या 2 चॅनलवरती म्हणजे जे 3 चॅनल वापरले जातात त्यावरती दोन्हीच्या मध्ये एक एक प्लेट पॅनल वापरलं जातं. यानंतर बघा, फाउंडेशनच्या आपण वरच्या बाजूला पाहतोय तर इथे स्क्रू असतात. अशा प्रकारे हे बघा स्क्रू लावले जातात. खालच्या बाजूने स्क्रू टाईट केले जातात. या बाजूने पण आहेत बघा, इथे स्क्रू हे टाईट केले जातात म्हणजे तिथे इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यावरती आपण पॅनल बसवू शकतो, बरोबर. तर हे बघा, हे स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे ज्याच्यावरती एका याच्यावरती 3 चॅनल आहेत. यानंतर फाउंडेशनमध्ये आपण काय केलं आहे बघा, फाउंडेशनमध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकून हे पोलचं जे आहे ते प्रॉपर टाईट करून घेतलेलं आहे, बरोबर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये स्ट्रक्चरमध्ये बघा सिंगल पोलचं स्ट्रक्चर असणार आहे. प्रत्येकी पॅनलवरती 2-2 पोल असणार आहे, 2-2 पॅनल असणार आहेत. प्रत्येक पोलवरती 2-2 पॅनल असणार आहेत. तर बघा, अशा प्रकारे इन्स्टॉलेशन चालू आहे किंवा इन्स्टॉलेशन हे झालेलं इन्स्टॉलेशन बोलू शकतो. व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय मी. तर प्रत्येक पोलमध्ये 8 फुटाचं आपल्याला तिथे डिस्टन्स सोडावं लागतं. 2 पोलच्या मध्ये 8 फुटाचं डिस्टन्स हे आपल्याला सोडावं लागतं. म्हणजे 6 पोल जर म्हणतोय आपण तर 8 फुटाचे 5 पोलमध्ये 8×5 = 40 आणि शेवटच्या पोलमध्ये आपल्याला जास्त अंतर सोडावं लागतं 11 फूटचं. तरी एक टोटल ओव्हरऑल म्हटलं तर आपल्याला 60 फुटाची जागा तिथे लागते. यानंतर हे जे तुम्हाला मी दाखवतोय हे चॅनल खाली फिट केलेले आहेत. त्याचे 2 चॅनल दिसत आहे. ह्या 2 चॅनलमध्ये एक पॅनल बसवला जातो मित्रांनो. हे बघा, 3 चॅनल आहेत. त्या 2-2 चॅनलमध्ये एक एक पॅनल तिथे बसवला जातो. हे जे खाली इन्स्टॉलेशन आता बघा, हे याला चॅनल किती आहेत, याला 4 चॅनल आहेत. त्यामध्ये 3 पॅनल बसवले जाणार आहेत. हा सगळ्यात मोठा पोल असणार आहे साईडचा, ओके. यानंतर मित्रांनो, हे बघा, इथे खड्डे खांदायचं मशीन वगैरे आहे. त्यामध्ये खड्डे खांदणं चालू आहे. आता या खड्डे आपल्याला 3 फुटाचे खड्डे लागतात. 3 फुटाच्या खड्ड्यामध्ये सगळं कव्हर केलं जातं. 3 फुटापेक्षा जास्त खड्ड्याची गरज नाही आहे. फक्त यामध्ये ड्रॉबॅक किंवा जे आपण बोलतो ती नावडतापणा, तर याला जागा ही खूप जास्त लागते मित्रांनो. तर याला बघा 10×60ची जागा लागलेली आहे. 10×60च्या जागेमध्ये हे पूर्ण इन्स्टॉलेशन 7.5 एच पीचं झालेलं आहे मित्रांनो. तर बघा, इन्स्टॉलेशन नंतर हे पॅनल इन्स्टॉल करणं चालू आहे. पॅनल इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं केलं जातं. हे बघा, नट वगैरे बोल्ट प्रॉपर टाईट करता येते. टाईट केल्यानंतर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे बघा, 2 पॅनलचं स्ट्रक्चर अशा प्रकारे दिसणार आहे. एका पोलवरती हे 2 पॅनल आहेत मित्रांनो. आणि हे पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतोय. हे बघा, 2 2 2 2 2 आणि शेवटचे याच्यावरती 3 पॅनल आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे 7.5 एच पीचं शक्तीचं नवीन सोलरचं स्ट्रक्चर आहे. ज्यांना शेतकऱ्यांना घ्यायचं आहे आणि हे पाण्याचा प्रेशर आहे 7.5 एच पीचा, जो की थोडासा उशीर झाल्यामुळे पाण्याचा प्रेशर कमी येतोय. पाण्याच्या प्रेशरमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त स्ट्रक्चरसाठी जी जागा लागते ती थोडीशी जास्त लागते मित्रांनो. धन्यवाद सर्व.